आलेली आहे. तर बऱ्याच जणांना, माझ्या सासू सासऱ्यांना पण म्हणताय सगळे की व्हिडिओज बनवती, आम्ही बघतो वर्षा असं तसं. यांना पण यांचे मित्र म्हटले. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि इथे सूर्याची एवढी एकदम ब्राईट लाईट आहे की माझे पांढरे केससुद्धा दिसत आहे आता व्हिडिओमध्ये, नाहीतर घरातल्या लाईटमध्ये एवढे दिसत नाही. तर चला, आज मी पहिल्यांदा गावाकडे आल्यापासून एवढा उशिरा ब्लॉग स्टार्ट केला आहे. आणि त्याचं कारण असं होतं की विशेष काही नव्हतं, आणि रोजचं एक ठरलेलं काम सध्याचं, ते जे की मलासुद्धा करणंच आहे आणि तुम्हालासुद्धा बघणंच आहे, टॉलरेट करणं आहे म्हणायला हरकत नाही, कारण ते तुम्ही रोजच बघताय आता. तर चला, तेच करणं आहे आता, तुम्हाला दाखवते. हे बघा, सगळा पसारा काढून ठेवला आहे आता कालच्यासारखाच परत, आणि हे रॅक रिकामं करून ठेवले. आता हे झालं की मग पलीकडच्याचा नंबर. तर जे भांडे मला घासायचे होते या साईडने ठेवलेत, आणि जे नव्हते घासायचे ते या साईडने ठेवलेत. तर आता एवढे घास नाहीत, तर अगोदर रॅक घासून घेते आणि मग बाकीचं. तर आता रॅक वगैरे माझं घासून झालं होतं, आणि त्याला ओल्या कपड्याने परत पुसूनसुद्धा घेतलं, कारण ते साबणाचे पांढरे डाग उमटतात त्यावर. आणि भयंकर असं ऊन आहे बाहेर. दुपारची वेळ झाली आहे, 2 वाजलेत. आणि इकडे काही डब्बेसुद्धा घासलेत. आता जिथे तुम्ही बघाल तिथे डब्बे, जिथे मला जागा मिळेल तिथे मी भांडेच घासून ठेवलेले आहेत. काही इथे ठेवलेत आणि काही तिकडे ठेवलेत. पूर्ण रस्त्यात इथून तिथून भांडायचे, पण तरी थोडेसेच काढलेत आज, काही उद्या काढेल. आणि पाठीमागे बॅकग्राऊंडमध्ये पोते दिसत आहे, ते चांगलं दिसत नाही आहे, पण ठीक आहे, एवढं काही वाईट नाही आहे. तर चला, हे डब्बे सुकत आहे तोपर्यंत रॅकचे भांडे लावून देते. तर माझं रॅकचं वगैरे डब्यांचं काम आवरून झालं, आणि डब्यांमध्ये सामान भरत होते तेव्हा सानूला चिप्स दिसले. तर आम्ही लगेच काढून ठेवले होते. तर आता तिच्यासाठी चिप्स तळायचेत. आणि हे बघा, रॅकचं सामान सगळं लावून दिलं आहे ह्या रॅकचं. आणि हे फक्त वरचे 2 शेल्फ झालेत, आता खालचे 2 राहिलेत, त्यामुळे तिथं खूप पसारा दिसतोय. आता ते उद्या करेल, कारण आभाळ पण आलं आहे, आणि मग एकाच दिवशी कशाला नाही एवढं करायचं. तर खूप छान लावून दिलं आहे. आणि आता सानूसाठी चिप्स तळते, आणि आत्या पितायच्या, कारण त्यांचं खूप डोकं दुखतं आहे उन्हामुळे की गरमीमुळे, आता माहीत नाही. शितोडे लागले आत्या. आत्यांना वाटतंय पाऊस येऊ नये, कारण ना आमची मक्का ना जमा करायची राहिलेली आहे शेतात. तर त्यासाठी, कारण पाऊस जर आला तर खूप लांबण लागते. हे काढून घेते, मग काम वाढतं उगाच. बाळा, आते पाऊस यायला. काही नाही घेतलं, चिप्स तळती मी तुझ्यासाठी. हे बघा, पाऊस सुरू झालाय. एवढं ऊन तापत होतं आणि एकदम ढग आला आणि पाऊस सुरू झाला. आता हा यायला तर नाही पाहिजे. हिला बरोबर कळतं कॅमेरा चालू झाला नाही झाला, लगेच चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलती. हो ना? वरला पाणी चालत नाही, आता चटणी मारी वरला पाणी छान लागते का? कसे बनवलेले आईने? कोणी जर आलं तिथले शोमामा म्हणा, उठून बस मग खा. बसवलं शोमामाला उठून.
हो त्याच्याकडं एकदा आईल म्हणून दाखव आईला. इकडे इकडे बघून जमलं गाड्या सानूल गाणं हो ना. हा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे माझा आणि पाऊस सुद्धा गेला होता. आता कोणी म्हणणार नाही की पाऊस आला होता, कारण 10 ते 15 मिनटं आला आणि लगेच कडक ऊन पडलं. आणि स्वयंपाकामध्ये आज आहे आमरस. आता 2-3 दिवसापासून नव्हता, त्यामुळे आज आहे. तर शिवम खात नाही म्हणून शिवमसाठी टोमॅटो चटणी बनवली आहे आणि आमच्यासाठी कांद्याची चटणी आणि रस मी आत्ताच बनवून फ्रीजमध्ये ठेवला आहे. आणि आत्यांनी इकडे कुरडई पापड तळून ठेवलेले. तर आम्हाला रसासोबत कुरडई पापड खूप लागतात. आता बाकीचे सगळे बसलेले आहेत समोर. सानूसुद्धा आमरस पितीये. हे बघा वाटीने पिणं सुरू आहे डायरेक्ट. तर आता थोड्या वेळाने जेवणच करणं आहे. आणि आंबे आणायला थोडा उशीर झाला होता मामांना, त्यामुळे मग आत्ता आमरस बनवला. आत्ता थोडासा थंड होऊ द्यावा लागेल फ्रीजमध्ये आणि मग नंतर जेवण करावं लागेल. काय बाळा अजून खूप आवडतो ना आम्हाला आमरस खूप आवडतो. बरं देते आणि वाटी. कसं झालं का ठीक आहे देते. आता दिलाय तिला आमरस प्यायला. आणि मी गावाकडं आल्यापासून मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते. एक्सपिरियन्स म्हणजे मला गावातील लोक जे भेटत आहे, बायका लोक जे माझ्या ओळखीचे, ते काय बोलताय तर. आणि मी व्हिडिओ बनवते त्यावर. आता पहिले त्यांना माहीत नव्हतं. मी जेव्हा व्हिडिओ बनवायला लागले त्याच्यानंतर मी पहिल्यांदा गावाकडे आले आणि मला अजिबात माहीत नव्हतं की एवढे जण माझे व्हिडिओ बघताय. तर गावात तर मी कोणाला म्हटलेलं नाही आहे की मी व्हिडिओ बनवते किंवा सांगितलं नव्हतं स्वतःवरून. पण यांना पण यांचे मित्र बरेचसे म्हटले की व्हिडिओ बनवते आम्ही बघतो, खूप छान असतात. शेजारच्या बायका सगळे म्हटले. एवढं नाही तर गावातल्यांचे नातेवाईकसुद्धा बाहेर गावचे ते सुद्धा बघताय. तर मला तर खूप आनंद होतो हे सगळं ऐकून. म्हणजे छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सगळ्यांचा. आणि खूप सगळे म्हणतात अनोळखीसुद्धा असलं की नाही आम्ही बघतो, खूप छान व्हिडिओ असतात. तर एवढं छान वाटतं ना मनाला की काय सांगू. आजच शेजारचा ताई मला म्हणत होता की आम्ही बघतो तुझे व्हिडिओ खूप छान असतात. आणि विशेष म्हणजे आमच्या माईची रिॲक्शन सांगते. आता आमची माई तर म्हातारी तुम्हाला माहीतच आहे, आता व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्ही. तर तीसुद्धा म्हणते की तिला मी व्हिडिओज दाखवले ना तर म्हटली खूप छान असतात. सानू 1 मिनटं बाळा. आणि मी तिला व्हिडिओज दाखवले मोबाईलवरती तर म्हटली खूप छान बोलती आणि तू एवढं बोलती, मस्त बनवती, मला आवडले असं तसं. तर मला तर खूप छान वाटलं. नाहीतर असं वाटलं होतं की कोणी नाव वगैरे ठेवेल का काही म्हणेल. तर तसं अजिबात झालं नाही. जेव्हापासून मी गावात आलेली आहे तर बऱ्याच जणांना, माझ्या सासू सासऱ्यांना पण म्हणताय सगळे की व्हिडिओज बनवती आम्ही बघतो, वर्षा असं तसं. यांना पण यांचे मित्र म्हटले. तर बरेच जण बघतात. आमच्या शेतात आज जे कामाला येतात ते सुद्धा माझे व्हिडिओ बघतात. तर खूप छान वाटतं. तर असं आहे. आणि हे ऐकून मी खूप जास्त खुश आहे. तर चला आता जेवण करायचं आहे. तर असंच मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. सध्या मी गावाकडे आली तर माझ्याविषयी काय सुरू आहे माझ्या अराऊंड, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर आम्ही ना जेवण वगैरे झाल्यानंतर इथं बाहेर बसलो आहे ओट्यावरती सगळे. तर असं बाहेर बसलं ना संध्याकाळच्या वेळेला तर खूप छान मस्त थंड आणि फ्रेश वाटतं. एवढी छान थंडी बारीक हवा सुरू आहे ना. काय झालं पप्पांनी ओरडलं मला, मी लक्षच नाही दिलं की असं राग असा होट काढणं सुरू आहे म्हणून. हां आणि आमची मॅडम, आम्ही जोपर्यंत बसलेलो असतो इथे 10 वाजो 11 वाजो ती मस्त खेळत राहते हो ना.
तरी पण आमच्या इथे आम्ही नेट बांधलेलं आहे गेटपाशी आणि ओट्याच्या समोर त्या वरच्या सिलिंगला उन्हामुळे, कारण ऊन येतं तर तरी पण त्याने थोडी हवा दबते, नाहीतर खूप छान हवा येते. हो ना सानू? आता सोडशील मला तू? नाही. मग मलाच धरून ठेवशील? शिव मामाकडं पप्पाकडे जा ना. जा ना प्लीज. बापरे, असं तू दिवसभर नाही करत, दिवसभर तर आई लागते. मग म्हणती मम्मा नाही, मम्माना हात नाही लावायचा, हो ना, असं म्हणते ना. नाही. तर चला आता आम्ही मस्त निवांत बसतो आणि आजच्यासाठी आता एवढंच. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.